नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुधीर सर आपल्या शिवराज करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. चला आज आपण पाहूया वाक्यप्रचार हा मराठीमधील एक महत्त्वाचा टॉपिक. वाक्यप्रचार म्हणजे काय बघा, तर होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात. यालाच कोणी वाक्य संप्रदाय असेही म्हटलेलं आहे. मग हा वाक्यप्रचार वाक्याचा भाग असतो, हा एक शब्दसमूह असतो, ते वाक्य नसते. तसेच तो वाक्याचा भाग नसतो. वाक्यप्रचार जसाच्या तसा वाक्यात वापरला जातो. वाक्यप्रचाराच्या शेवटी शक्यतो क्रियापद असते बघा. वाक्यप्रचार शक्यतो शेवटी काय असतं, क्रियापद असतं, जे की म्हणीच्या शेवटी क्रियापद नसते. ही गोष्ट नीट लक्षामध्ये असू द्या. चला पाहूया काही आपण ठराविक वाक्यप्रचार. सर्वस्व पणाला लावणे. बघा मित्रांनो, आपण म्हणतो छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. म्हणजे काय केलं, सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे. साखर पेरणे दुसरा वाक्यप्रचार. गोड गोड बोलून आपलंसं करणे. राजकारणी मंडळी कशी असतात, साखर पेरतात बघा, गोड गोड बोलून आपलंसं करण्यामध्ये एक्सपर्ट असतात. साक्षर होणे, लिहिता वाचता येणे. आपण म्हणतो तो साक्षर झाला म्हणजे काय, त्याला लिहिता वाचता आले. सामोरे जाणे. निधड्या छातीने संकटात सामोरं देण्यास येणाऱ्या परीक्षेला तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे, आनंदाने सामोरं गेलं पाहिजे. आलेल्या प्रश्नाला टॅकल केलं पाहिजे. साक्षात्कार होणे, आत्मिक ज्ञान प्राप्त होणे किंवा खरं खरं स्वरूप करणे. संत ज्ञानेश्वरांना विठ्ठलाचं साक्षात्कार झाला म्हणजे काय, खरं खरं स्वरूप समजलं की विठ्ठल कसा होता, काय केलं विठ्ठलाने. सुताने स्वर्गाला जाणे. थोडासा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणणे. पोलिसांना बघा थोडंसं क्ल्यू मिळतं की ते स्वतःने स्वर्गाला जातात, त्या गुन्हेगारापर्यंत जाऊन पोचतात. सुतोवाच करणे. पुढे घडणाऱ्या गोष्टीचे प्रस्तावना करणे. एखाद्या गोष्ट काय होणार याचे सुतोवाच करणे असं म्हणतात. सोन्याचे दिवस येणे. अतिशय चांगले दिवस येणे. तुम्ही अभ्यास केला, अधिकारी झाला की तुम्हाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय कोणीही रोखू शकत नाही. तुमच्या आईवडिलांचे सोन्याचे दिवस येतात. संधान बांधणे, जवळीक निर्माण करणे. अभ्यासाने तुमच्यामध्ये एक संधान बांधला गेला पाहिजे, एक जवळीक निर्माण झाली पाहिजे. संभ्रमात पडणे, गोंधळात पडणे. स्वप्न भंगणे, मनातील विचार कृतीत न येणे. स्वर्ग दोन बोटे उन्हे ओरणे. आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे. हट्टाला पेटणे, मुळीच हट्ट न सोडणे. अमृतपुरीवर येणे, जोराने भांडू लागणे असा त्याचा अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे, खोटी स्तुती करून मोठेपणा दाग देणे. बघा मित्रांनो, कधीही कोणाला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, खोटी स्तुती करू नका. जी वस्तुस्थिती ती वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. हसता हसता पुरे वाट लागणे. एवढं हसणे, खदखदून हसणे की अगदी पुढचा सुद्धा त्या ठिकाणी त्या गदा 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 बेच छान हसल्यासारखं हसणे, त्याला म्हणणे हसता हसता पुरे वाट लागणे. हस्तगत करणे, ताब्यात घेणे. तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासाच्या पद्धती हस्तगत करा, ताब्यात घ्या. हातचा मळ असणे, सहज शक्य असणे. आपण म्हणतो माझ्या काय हातचा मळ आहे म्हणजे काय, सहज शक्य आहे. पण परीक्षेला एवढंही स्वरूप म्हणजे साध्या पद्धतीने घेऊ नका. आवडता विषय हातचा मळ आहे असं म्हणू नका. बारकाईने याचा अभ्यास करा. हात ओला करणे. हात ओला करणे म्हणजे फायदा होणे, त्याला म्हणतो आपण हात ओला करणे. हात टेकणे, नाईलाज होणे. माघार घेणे. बघा बरेच वेळा संकट येतात, त्यामुळे परिस्थितीपुढे आपल्याला काय करावं लागतं, माघार घ्यावी लागते. हात देणे, मदत करणे. हात मारणे, ताव मारणे, भरपूर खाणे, त्याला म्हणतो आपण काय मस्त वेगवेगळं होतं आपण हात मारलं असलं बरंच. हाय खाणे, धास्ती घेणे, एखाद्या विषयाला घाबरणे, याला म्हणायचं हाय खाणे. हात चोळणे, सरपटणे. मला असं सांगायचं होतं पण सरपटणे त्याला म्हणतात आपण. हातावर तुरी देणे, डोळ्या देखत फसवून निसटून जाणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अकबराच्या औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या ना, आपण पाहतो इतिहासामध्ये, म्हणजे डोळ्या देखत फसवत जाणे. हात हलवत परत येणे, काम न होता परत येणे. हात जाडून मोकळे होणे, जबाबदारी झटकणे किंवा टाळून देणे. हातापाया पडणे, गयावया करणे. हातात कंकण बांधणे, प्रतिज्ञा करणे, मी यावर्षी पोलीस होणार, मी यावर्षी अधिकारी होणार, असं हातामध्ये आपण कंकण बांधलं पाहिजे, प्रतिज्ञा केली पाहिजे की मला हे करायचं आहे. हातावर शिर घेणे, जीवावर उदार होणे, प्राणांची पर्वा न करणे. हात धुवून पाठीस लागणे, चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे. फूल देणे, चकवणे. पोटात ब्रह्मराक्षस उठणे, खूप भूक लागणे, खावंसं वाटणे, भुका लागणे. प्रश्नांची सरबत्ती करणे, एकसारखे प्रश्न विचारणे. प्राण कानात गोळा होणे, ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे. पाटे फोडणे, उगाच अडचणी निर्माण करणे. फुटाण्यासारखे उडणे, झटकन राग येणे. पट्ट्याबोळ होणे, विचका होणे. प्रभा करणे, बोभाटा करणे, सगळीकडे प्रसिद्ध करणे. 12 वाजणे, पूर्ण नाश होणे.
बादरायण संबंध असणे, ओढून ताडून लावलेला संबंध असणे, बत्तीशी रंगवणे, जोराने खा दिशेने थोबाडात मारणे, बुचकळ्यात पडणे, गोंधळून जाणे, बेत हाणून पडणे, बेत सिद्धीला जाऊ न देणे, बोचणी लागणे, एखादी गोष्ट मनाला लागून ठेवणे. तर अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण या गोष्टींचा अभ्यास केला. त्याच्यावरती पुढील व्हिडिओ घेऊन मी येईल पुढील सेशनमध्ये. तोपर्यंत भेटूया. बाय.